like, subscribe, click on the bell. येत असताना मी माझ्या मनात किंबहुना अनेकांनी सांगितलं की आपल्याला उत्तर कोल्हापूरची पोटनिवडणूक आहे याच्याकरता निमंत्रित करण्यात आलेलं आहे. माझ्या मनात एक वेगळा विचार आहे. मी या ठिकाणी कुठल्या मी ह्या म्हणजे इतर सर्वजण जरी ह्या पूर्ण आज जे ही प्रक्रिया जी चालू आहे त्याच्याकडं पोटनिवडणूक म्हणून जरी पाहत असले तर मी माझ्या मनात मी बराच विचार केला 2-3 दिवसापूर्वी आणि माझ्या मनात एक विचार आला की ह्याला पोटनिवडणूक म्हणता येणार नाही. तर एक वैचारिक स्थिरतेची चळवळीला आपलं योगदान आपण दिलं पाहिजे. याकरता आज कोल्हापूर नगरीत, ऐतिहासिक कोल्हापूर नगरीत मी आलेलो आहे. बारकाईने जर आपण सर्वांनी विचार केला तर आपण काय पाहतो की ज्या वेळेस आपलं उद्दिष्ट एक असतं, आपले विचार एक असतात, अशी लोक जेव्हा एकत्र येतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठले परिश्रम घ्यावे लागत नाही. त्यांना कुठली दिशा स्पष्ट असल्यामुळे कुठलेही त्यांना मार्गदर्शन करावं लागत नाही आणि ते एकत्र ज्यावेळेस येतात ते कायमस्वरूपी एकत्र राहतात कारण की त्यांचं उद्दिष्ट एक असतं. पण ज्या वेळेस वेगवेगळ्या संकल्पना असणारे जे लोक असतात त्यांचे उद्दिष्ट वेगळे असतात आणि सत्ता स्थापन करणं हेच एकमेव उद्दिष्ट जेव्हा असतं आणि जेव्हा असे सर्व लोक किंवा पक्ष म्हणा जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कष्ट घ्यावे लागतात, परिश्रम घ्यावे लागतात. कारण त्या सर्वांचं उद्दिष्ट एक नसतं. त्यांचं उद्दिष्ट फक्त सत्ता आणि सत्ता. आणि ज्या वेळेस त्यांचं उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर ते त्यांचे दिशा वेगळी असल्यामुळे ते वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करतात आणि त्यामुळं आज जी अस्थिरता आपण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते त्याचं मूळ कारण ते कारण की विचारांनी एकत्र आले नाहीत सत्ता स्थापन करायची. मग एक विचार माझ्या मनात आला की छत्रपती शिवाजी महाराज थोर पुरुष, युगपुरुष, देवाचा अवतार, त्यांना ह्या सगळ्या उपमा लागू होते. एकमेव राजा ह्या संपूर्ण पृथ्वी तलावरती ज्यांनी लोकशाहीचा ढाचा निर्माण केला. त्यांनी लोकांचा सहभाग या राज्यकारभारात असलं पाहिजे. थोडक्यात लोकशाहीचं एक दिशा देण्याचं काम महाराजांनी केलं. त्यावेळेस त्यांनी मतभेद केले नाही की हा या जातीचा, तो त्या जातीचा आणि तो असा तसा. सर्व धर्म समभावाची संकल्पना त्यांनी मांडली, लोकांच्या मनात ती रुजवली आणि त्यामुळं स्वराज्याची स्थापना झाली. त्यांनी एक विचार दिला लोकांना. विचार होता स्वराज्याचा. खऱ्या अर्थाने राजेशाहीचं रूपांतर लोकशाहीमध्ये करण्याचा जर विचार कोणी दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. लोकशाही अस्तित्वात आली. लोकशाहीतले तुम्ही सर्व राजे, संपूर्ण देशामधली जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही असणारा आपला हा भारत देश. नंतर काय झालं? घराणेशाही आली,
ऑटोक्रॅटिक रूल आला, ज्याला आपण घराणेशाही म्हणतो. आणि लोकांना असं वाटायला लागलं की मी, माझ्यानंतर माझा मुलगा, मुलानंतर माझा नातू आणि सो ऑन सो फोर्थ, म्हणजे दुसरं कोणी त्या योग्यतेचं नाही. ते अत्यंत घातक आहे. त्याचा परिणाम आपण काय पाहिला, आपल्याला काय पाहायला मिळाला? आज सगळ्यात जुना असणारा पक्ष काँग्रेस पक्ष, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी माझ्या मनातच सांगत नाही, पण मी फक्त लिंक लावून आपल्याला लावून देतोय. आज एवढा मोठा पक्ष, काय अवस्था आता पाहायला मिळते? तीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तीच शिवसेनेत पाहायला मिळते. म्हणजे दुसरं कोण त्या योग्यतेचं नाही. म्हणजे बस आम्हीच तुम्ही फक्त हे करा. मग काय होतं? अहंकार येतो माणसाच्या मनात, स्वाभाविक आहे. अहंकार आल्यानंतर ह्याच पश्चिम महाराष्ट्राने भरभरून काँग्रेसला, त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला भरभरून मतदान केलं. अहंकार का निर्माण होतो? त्याला माहिती आहे कुठं झालं ते. जरी असं बाजूला केलं तर काय करणार? त्याला अहंकार. मग त्याला वाटायला लागलं हा समाज माझ्यामुळे, आमच्या आपल्यामुळे. मी नेहमीच माझ्या भाषणात किंवा ह्याच्यात मी नेहमी उल्लेख करतो, त्या लोकांना अजूनपर्यंत त्यांना कधी येणार माहीत नाही, पण त्यांना सर्वांना मला सांगावंसं वाटतं, तुमच्यामुळं पण किंवा माझ्यामुळं समाज नाही. समाज म्हणजे हे लोकशाहीतले राजे आहेत, जे मतदार आहेत, त्यांच्यामुळं तुम्ही आणि आमच्यासारखे अनेक मग पदार्थ, जे काय लोकशाहीतले जे काय पद आपण घुसवतो, त्यांच्यामुळे. अहंकार हे सांगण्याचा मतितार्थ एवढाच की भारतीय जनता पक्ष हा वेगळा कसा आहे. प्रत्येकाने छत्रपती शिवाजींचे विचार आधार घेऊन मतं मागितली, त्यांचे विचार मतं मागितले, लोकांनी भरभरून दिले. मग का त्यांचे विचार आचरणात आणले नाही? शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, हा तुम्ही आता तुमच्यानंतर तुमचा मुलगा, तुमचे नातू, हे ते कधी म्हणत. पण भारतीय जनता पक्षाने जर काय केलं असेल तर जो योगदान देईल, जो कार्यरत असेल, जो लोकांच्या सेवेत असणार, जो लोकांची सेवा करेल, त्याला मग कुठल्या जातपातीचा विचार केला नाही. जसं त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं विचार केला नाही, त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या, कोणाला माहीत पण नाही की त्याचे वडील म्हणजे हे वडील राजकारणात नव्हते किंवा समाजकारणात नव्हते, पण आज मोठमोठ्या हुद्द्यावरती आपण त्यांना पाहायला मिळतो. आणि का नसावं? का तुमच्यापैकी कोणाला संधी मिळाली पाहिजे असं का वाटत नाही? आणि मग पंचायत राजची संकल्पना सांगायची, जी गांधीजींनी त्यावेळेस जी संकल्पना मांडली होती. काय मांडली होती? की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही, तोपर्यंत लोकशाही ह्या संपूर्ण देशामध्ये नांदणार नाही. काय केलं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी? काय केलं? सत्तेचं केंद्रीकरण केलं. मूलभूत लोकांच्या हातात सत्ता राहिली आणि बाकीच्या सगळ्यांना त्यांनी सोयीप्रमाणे वाकवलं. एक प्रकारची गुलामगिरी नाही म्हणायची तर काय म्हणायचं? आणि त्यामुळे हे सांगत असताना वेदना होतात. आणि त्यामुळं स्थिरता, या अगोदर या संपूर्ण अनेक महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बघितले. आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माझे मित्र देवेंद्र फडणवीसांनी, यंग आहे, कर्तबगार आहे, चांगल्या प्रकारे धुरा सांभाळली. त्यावेळेस शिवसेना बरोबर होती. मग असं काय घडलं की त्याच्यामुळं फार
चिरफाड केली की नाही, असं नाही तसं नाही. आज काय अवस्था आणि कोण भोगतंय आणि कोणामुळं? आज जे सत्तेत आहेत त्यांना ज्या मतदारसंघ राजांनी म्हणजे लोकशाहीतल्या संपूर्ण राजांनी त्यांना ज्यांनी मतदारांनी निवडून दिलं त्यांचा विसर पडला, कारण की ते आपली सत्ता टिकवण्याच्याच माग आहेत. कोण इकडे जाईल का, कोण तिकडे जाईल. प्रगतीचा विचार डोक्यात येणार कसं? आणि मग अस्थिरता वाढत गेली का? असं हा प्रश्न मी स्वतःला जसं विचारतो तसं मतदारांनी स्वतःला, प्रत्येकाने त्याचा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि याचा परिणाम कोणाला भोगायला लागतो? तुमच्या आमच्या कुटुंबातल्या जे आज तरुण आहेत, जे उद्या देशाचा भविष्य काळ त्यांच्यावरती गदा येते. त्यांची प्रगती कोणती? विकास थांबतो, प्रगती थांबते. आणि बारकाईने आपण विचार केला पाहिजे की आज जेव्हा आपण हे बोलत असताना मला अजून आठवतं गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस मी हा विचार घेऊन गेलो. मी सांगितलं मुंडे साहेब आपण कृष्णा कॉलेजची स्थापना करावी. ते म्हणू शकले असते, कारण त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा होतं तरी काय, एखादा दुसरा आमदार पश्चिम महाराष्ट्रातलं किंवा एखादा खासदार. पण त्यांनी असं कधी हे विचार केला नाही की तिथं आपलं काय नाही, कशाला हे करायचं. मी साक्षी आहे त्याला, कारण की माझं आणि त्यांच्याशी माझी जेव्हा हे संकल्पना मांडली त्यांनी मान्य केली त्यावेळेस मी सांगितलं, त्यांनी एकच ते म्हणाले, राजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सत्ता कोणाची पण असो, लोकांची प्रगती आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उन्नतीवरती गदा येता कामा नये. अजिबात येतात. लोकांच्या शेतात आज पाणी आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं. आज त्याच्या माध्यमातून लोकांची आर्थिक उन्नती झाली. त्याच्यामुळं त्यांचे जे कुटुंबातले तरुण आहेत ते उच्च शिक्षण प्राप्त, पैसे असले तर अर्थव्यवस्था असली, सदन असले तर आपण त्यांना उच्च शिक्षणाकरता पाठवू शकतो. का वाटू नये त्यांना की आपल्या घरातली मुलं पण फार मोठ्या पदावर जावं? स्वाभाविक आहे. मग का ह्यांना वाटलं नाही? ह्यांचा हात कोणी पकडला होता? का ह्यांनी केलं नाही? निवडणुका, लोकशाहीच्या प्रक्रियेत निवडणुका अटळ असतात. दर 5 वर्षानंतर निवडणुका येतात. पण एक लक्षात घ्या, खास करून माझी कोल्हापूरकरांना, ही उत्तर कोल्हापुरातली निवडणूक जरी असली तरी उत्तर ह्या महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दिशेला उत्तर देणारी ही निवडणूक आहे. ही केवळ फक्त ह्याच्यापुरतं मर्यादित नाही, या मतदारसंघापुरतं. हे जे मी बोलतोय ते सगळं पुढच्या भविष्य काळात सुद्धा ते लागू होणार आहे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. का मला असं वाटतं, का मीच मोठं झालं पाहिजे? का ह्यांनी नाही, का तुम्ही नाही? शिवाजी महाराजांनी कधी मतभेद केले नव्हते की तो मागासवर्गीय, तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो अमका तमका. अरे पण मी असं विचार करतो, महाराजांनी तो विचार केला नाही तर तुम्हाला तरी अधिकार, तुम्हाला मला अधिकार दिला कोणी त्याला म्हणायचं की तो मागासवर्गीय आहे? म्हणजे मी फार मोठा आणि तो मागासवर्गीय, कोणी दिला अधिकार? हे प्रत्येकाने दरार निर्माण केली आहे की प्रत्येकाने सोयीप्रमाणे आपले मत, एक तर सत्ता अबाधित ठेवली पाहिजे, केंद्रित राहिली पाहिजे. आणि केंद्रीकरण टिकवायचं असेल तर वोट बँक आपली तशी ठेवली पाहिजे. मग कोणी ह्या समाजाला जवळ करायचं, कोणी त्या समाजाला जवळ करायचं, आणि समाजाला धर्म दरार निर्माण झाली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो काय, असे शिवसेना तर असा पक्ष आहे की महाराजांच्या नावावरती स्थापन झालेला पक्ष आहे. निदान त्यांनी तरी विचार करायला हवा होता, ते पण नाही. मग नाव का घेता महाराजांचं? जर तुम्ही त्यांचे विचार सांगत असताना लोकांना तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता, मग ते विचार, त्यांचे विचार तुम्ही आचरणात का आणत नाही, का दिसत नाही? तुम्हाला माहित आहे, मी परकटपणे बोलणार आहे. मला जर पटलं नाही तर ह्या अगोदर सुद्धा मी काय जरी असेल, मी माझं मत ठाम असतं. भारतीय जनता पक्ष
मी तसं केलंय म्हणून जे योग्य आहे ते मी मांडत असतो. जर केलं नसतं तर मी सुद्धा त्यांची बाजू घेतली नसती. पण ते झालंय ते झालंय. प्रत्येकाने आपलं सांगायचं किल्ल्यांचं असं सौंदर्यीकरण तिथं हे झालं पाहिजे का अजून पण कोणी केलं. म्हणजे ह्या सगळ्या बाबींचा आपण विचार करता ह्याच्यातनं एकच मला दिसतंय फक्त स्वार्थ दिसतो. स्वार्थ कसला? मुठभर लोकांचा. प्रगती मुठभर लोकांची आणि बाकी जे मतदार आहेत त्याची अधोगती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही एक विचार वैचारिक चळवळ आहे. आज सत्यजित उर्फ नाना कदम जे आज उमेदवार आहेत, मला खात्री आहे की संपूर्ण त्यांच्या केंद्रात जी स्थिरता आपल्याला पाहायला मिळते त्या स्थिरतेच्या माध्यमातून राज्य पातळीवरती देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या माध्यमातून या मतदारसंघाचं काय पलट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना लागल ती मदत हे सर्वजण करतील याची ग्वाही मी देतो. आणि अजून काय बोलायचं? कोल्हापुरातून संबोधित करणं मला नाही वाटत कोणाला सांगितलं पाहिजे की कोल्हापूर जे लोक खास करून कोल्हापूरचे सुज्ञ मतदार जरी असले तरी त्यांचं स्वाभिमानी आहे. याचा अर्थ बाकी महाराष्ट्रातले लोक नाही आहेत. सर्वजण स्वाभिमानी आहेत आणि हे सर्व सुज्ञ स्वाभिमानी महाराष्ट्राच्या तमाम लोकांना एकच भला तुम्ही मला ह्या ज्या ह्याच्यावरती मायासाठी काही करू नका, पण निदान स्वतःच्या कुटुंबातल्या ज्या तरुण मुलांसाठी तरी कराल का नाही? कारण की काळ माफ करणार नाही. ती जेव्हा त्यांची प्रगती जर खुटली जाते ते उद्या तुम्हाला आम्हाला जेव्हा विचारतील की तुम्ही असं का केलं, काय उत्तर देणार? काय उत्तर देऊ शकतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा कुठलीही व्यक्ती किती मोठी असो काय पण असो जेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या नजरेत पडते त्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. मी आजपर्यंत परकटपणे मत मांडले माझं आणि मी कळकळीची विनंती करायला आलोय की प्रगतीचा विचार घेऊन नाना कदम वाटचाल करत आहेत. त्या प्रगतीच्या मागं प्रगती कधी होती? तेव्हा स्थिरता होती. अशाच प्रकारे त्यांना आपण आशीर्वाद द्यावं, अशाच प्रकारे त्यांना साथ द्यावी आणि याचंच अनुकरण संपूर्ण महाराष्ट्राने करावं. त्याला आपण म्हणतो ना की इंटेन्सिव्ह बट एक्सटेन्सिव्ह. हे इंटेन्सिव्ह म्हणजे इथं जरी असलं तरी ह्याचं संपूर्ण परिणाम हे महाराष्ट्रात लोकांनी वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी त्याचं अनुकरण करावं, स्वतःची प्रगती करा. बस झालं. आजपर्यंत मुठभर लोकांची तुम्ही ज्यांना मतदान केलं त्यांचीच प्रगती झाली. राहिले कुठं तुम्ही? मतदार हाय त्या ठिकाणीच राहिला. मतदार कधी पुढे येणार? ज्यावेळेस सर्वसामान्य माणसातल्या माणूस जेव्हा तुम्ही त्या हुद्द्यावर पाठवता त्याला तळमळ करते, त्याला माहीत असतं, त्याला चटके बसलेले असतात. त्यांना काय हे तर लोकशाहीतले राजे म्हणजे महाराज जर वर्ण पाहत असते तर ते त्यांना सुद्धा दुःख होत असते. फार बोलण्यापेक्षा एवढंच मी आपल्याला सांगेन की लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत त्यापैकी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार आपल्या माध्यमातून आपल्या सहकार्यातून पोचवण्याचं मी या ठिकाणी उपस्थित राहून प्रयत्न केला. आपण पोचवा एवढीच कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. आज शरद पवारांच्या घरावर एसटी कामगारांनी मोर्चा काढला होता, हल्ला केला होता, त्याबद्दल काय सांगा? काय सांगायचं ते मला माझ्याकडनं काय अपेक्षित म्हणजे मी असं बोललं पाहिजे हा बरं केलं चांगलं झालं बरोबर झालंच पाहिजे करायलाच पाहिजे अजून दगडा मारत पाहिजे. फार छोटा विचार आता कितपत आपल्याला माहिती आहे पण आपल्याला माहिती आहे कर्म असतं ना कर्म जे आपण ह्या जन्मी करतो प्रत्येक जण मला रागवतं तुम्हाला आणि सगळ्यांना रागवतं त्यातनं
एक्सेप्शन कोण नाही. जे आपण ह्या जन्मी करतो ते ह्या जन्मीच आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार? Like, subscribe, click on the bell.